Hello, today we start the chapter number 4 of Electronics Measurement and Instrumentation. The chapter number 4 is Sensors and Transducers Part 2. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसरचा पार्ट 1 स्टडी केला होता. त्यात आपण टाईप्स क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्युसर्स स्टडी केले होते. त्यात ॲक्टिव्ह पॅसिव्ह इनपुट आउटपुट प्रायमरी सेकंडरी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ट्रान्सड्युसर ह्या सगळ्यांचा आपण स्टडी केला होता. तर आता आपण ह्या चॅप्टरचा पार्ट 2 स्टडी करूयात. त्यामध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ ट्रान्सड्युसर्स. फर्स्ट आहे पोटॅन्शियोमीटर, दॅट इज लिनियर अँड अँग्युलर. नेक्स्ट कपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर. नेक्स्ट इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर. Inductive transducer again divided into two parts. One is linear variable differential transformer, that is LVDT, and second rotary variable differential transformer, that is RVDT. Next piezoelectric transducer, and last one is the sensor part. तर आपण हे सगळे ट्रान्सड्युसर वन बाय वन स्टडी करूयात. तर ह्या स्लाइडमध्ये तुम्ही बघा पोटॅन्शियोमीटरची डायग्राम बघू शकता. फर्स्ट डायग्राम आहे ती लिनियर पोटॅन्शियोमीटर अँड सेकंड डायग्राम आहे ती अँग्युलर पोटॅन्शियोमीटर. लिनियर पोटॅन्शियोमीटरमध्ये बघू शकता तुम्ही इथे आपण लिनियरली आपण रेजिस्टर फायनल रेजिस्टर कॅल्क्युलेट करू शकतो आणि अँग्युलर पोटॅन्शियोमीटरमध्ये आपण एखादा अँगल मेजर करू शकतो. आता आपण त्याचा वर्किंग स्टडी करूयात. वर्किंग प्रिन्सिपल. पोझिशनिंग ऑफ द स्लायडर बाय अन एक्सटर्नल फोर्स वॅरीज द रेजिस्टन्स इन अ पोटॅन्शियोमीटर ऑर अ ब्रिज सर्किट. आता बघा डायग्राममध्ये बघा लिनियर पोटॅन्शियोमीटर दिसतोय आणि अँग्युलर पोटॅन्शियोमीटर. तर पोटॅन्शियोमीटर हा काय कशासाठी यूज करतो तर आपण फॉर द व्होल्टेज डिव्हिजन पॉटमध्ये जे व्होल्टेज डिव्हिजन असतं ते मेजर करण्यासाठी पोटॅन्शियोमीटर यूज करतो. बरोबर. त्याचं वर्किंग काय आहे तर पोझिशनिंग ऑफ द स्लायडर बाय अन एक्सटर्नल फोर्स, म्हणजे जो स्लायडर दिसतोय अँगल दिसतोय तो कशामुळे स्लाईड होणार तर जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करू तेव्हा तो मूव्ह होणार आणि त्यामुळे काय होणार जो रेजिस्टन्स असणार आहे प्रोड्यूस होणारा पोटॅन्शियोमीटरमधला तो सुद्धा व्हॅरी होणार. दिस इज द मेन वर्किंग ऑफ पोटॅन्शियोमीटर. नेक्स्ट आपण बघूयात ॲडव्हान्टेजेस. दे आर इनएक्सपेन्सिव्ह, म्हणजे त्याची कॉस्ट खूप कमी असते. नेक्स्ट सिम्पल टू ऑपरेट अँड युजफुल फॉर ॲप्लिकेशन्स वेअर द रिक्वायरमेंट्स आर नॉट पर्टिक्युलरली गिवन. त्याचं ऑपरेशन एकदम सिम्पल असतं, मीन्स कन्स्ट्रक्शन सिम्पल असणार आहे त्याचं, त्यामुळे त्याचं ऑपरेशनसुद्धा काय असतं सिम्पल असतं. नेक्स्ट आहे युजफुल फॉर मेजरमेंट ऑफ लार्ज ॲम्प्लिट्यूड्स अँड ऑफ डिस्प्लेसमेंट. लार्ज ॲम्प्लिट्यूड मेजरमेंटसाठी पोटॅन्शियोमीटर यूज केले जातात. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल इफिशियन्सी इज व्हेरी हाय अँड प्रोव्हाइड सफिशियंट आउटपुट टू अलाव कंट्रोल ऑपरेशन्स. इफिशियन्सी हाय असणार आहे आणि तो काय करतो आउटपुट प्रोव्हाइड करतो, असा आउटपुट प्रोव्हाइड करतो की ज्याच्या थ्रू आपण ऑपरेशन कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट आपण बघूया डिसएडव्हान्टेजेस ऑफ पोटॅन्शियोमीटर. For linear potentiometer, a large force is required to move the sliding contacts. This is the main disadvantages of linear potentiometer. म्हणजे काय तर तो जो स्लाइड असतो तो मूव करण्यासाठी फोर्स लागतो एक्सटर्नल. बरोबर. तो लिनियर पोटॅन्शियोमीटरमध्ये लार्ज फोर्स रिक्वायर्ड असतो टू मूव द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट्स. नेक्स्ट आहे द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट्स कॅन वेअर आउट बिकम मिसलाइन्ड अँड सो जनरेट नॉईज. तर त्यामुळे काय होतं त्या स्लायडिंग कॉन्टॅक्टमुळे नॉईज जनरेट होतो. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स. फॉर मेजरमेंट ऑफ प्रेशर, फॉर मेजरमेंट ऑफ लिनियर अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी, रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी लिनियरली, नंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगल एखादा मेजर करण्यासाठी पोटॅन्शियोमीटरचा यूज होतो. दिस इज द working applications, advantages, disadvantages of linear and angular potentiometer.
नेक्स्ट आहे बघा कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट टाईप आहे कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. त्याची डायग्राम तुम्ही या स्लाईडमध्ये बघू शकता. त्याचं वर्किंग आपण स्टडी करूयात आता. वर्किंग प्रिन्सिपल. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट्स इज व्हॅरिड बाय an externally applied force. The principle of the operation of capacitive transducer is based upon the equation for capacitance of parallel plate capacitor. The equation is C is equal to epsilon naught A divided by D, where A is the overlapping area of plates, D is distance between two plates, and E is permittivity of medium, that is epsilon is permittivity of medium. तर बघा वर्किंग प्रिन्सिपल काय सांगितलं आहे त्यांनी, तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट्स इज व्हॅरिड बाय एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. म्हणजे जी टॉपची प्लेट आहे आणि बॉटमची प्लेट आहेत, ह्या दोन पॅरलल प्लेट्स आहेत, त्यामधलं डिस्टन्स कशामुळे व्हॅरी होणार, तर जेव्हा एक्सटर्नली फोर्स जेव्हा त्याच्यावर अप्लाय होईल त्यावेळेला ते डिस्टन्स व्हॅरी होणार, एकतर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. तर ते एक्सटर्नल अप्लाय फोर्समुळे त्या दोन पॅरलल प्लेटमधलं डिस्टन्स व्हॅरी होणार. The principle of the operation of capacitive transducer is based upon equation for capacitance of a parallel plate capacitor. तर ह्या ट्रान्सड्यूसरचे ऑपरेशन कशावर बेस्ड असणार आहे, जर ते जे कपॅसिटीसाठी इक्वेशन आपण फाइंड करतो बेसिकली, तर ते इक्वेशन काय आहे, C इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट A डिवायडेड बाय D. ते आपण बघितलं आहे C म्हणजे काय असणार आहे, कपॅसिटन्स असणार आहे. A म्हणजे काय असणार आहे, ओव्हरलॅपिंग एरिया ऑफ प्लेट्स, दॅट इज टॉप प्लेट आणि बॉटम प्लेटमधला मध्ये जो ओव्हरलॅप होईल तो एरिया असेल. D असेल डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स, म्हणजे टॉप प्लेट आणि बॉटम प्लेटमधला जो डिस्टन्स असेल तो D असेल. त्यानंतर एप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. तर ह्या टॉप प्लेट आणि बॉटम प्लेटच्या मध्ये कोणता आता डायइलेक्ट्रिक मीडियम यूज केलेला आहे, तर त्या डायइलेक्ट्रिक मीडियमची परमिटिव्हिटी असेल ती एप्सिलॉनने डेनोट केलेली आहे. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस स्टडी करूयात. दे रिक्वायर व्हेरी स्मॉल फोर्स टू ऑपरेट देम, हेन्स यूज्ड इन स्मॉल सिस्टीम ऑल्सो. नेक्स्ट गुड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह, रिक्वायर स्मॉल पॉवर टू ऑपरेट देम. तर आपण पोटॅन्शिओमीटरमध्ये बघितलं होतं की त्यांना मूव्ह करण्यासाठी, त्या स्लाईडला मूव्ह करण्यासाठी एक्सटर्नल फोर्स लागत होता, तो खूप लार्ज अमाऊंटमध्ये लागत होता. ते त्याचं डिसॲडव्हान्टेज होतं. ते डिसॲडव्हान्टेज कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये ओव्हरकम होते बघा. तर ह्यामध्ये जे आपल्याला प्लेट्स आहेत टॉप आणि बॉटम प्लेट्स, त्या व्हॅरी करण्यासाठी जो एक्सटर्नल फोर्स लागतो आहे तो स्मॉल अमाऊंटमध्ये लागतो आहे. नंतर त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स चांगला आहे. नंतर इट इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह, रिक्वायर स्मॉल पॉवर टू ऑपरेट देम. डिसॲडव्हान्टेज बघा, नॉन लिनियर बिहेवियर. नेक्स्ट आहे हाय आउटपुट इम्पेडन्स. नॉन लिनियर बिहेवियर म्हणजे इट डज नॉट गिव्ह द लिनियर बिहेवियर, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू तो देत नाही एकाच ह्याची. नंतर ॲप्लिकेशन्स फॉर मेजरमेंट बोथ लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट, फॉर मेजरमेंट ऑफ ह्युमिडिटी इन गॅसेस, फॉर मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम, डेन्सिटी, लिक्विड लेवल, वेट एक्सेट्रा. तर ह्याचे ॲप्लिकेशन्स खूप आहेत बघा. तर लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा हा यूज केला जातो कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी, व्हॉल्यूम, डेन्सिटी, लिक्विड लेवल, वेट हे सगळे मेजर करण्यासाठी कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर यूज केला जातो. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल अँड ॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट बघूया आपण इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर आपण पाहिलं होतं इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आर अगेन डिवायडेड इंटू टू पार्ट्स, दॅट इज फर्स्ट इज लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर LVDT अँड सेकंड इज रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, दॅट इज RVDT. तर आपण फर्स्ट LVDT दॅट इज लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मरचा स्टडी करणार आहोत. फर्स्ट इज लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर LVDT. त्याची डायग्राम तुम्ही या स्लाईडमध्ये पाहू शकता.
डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही मध्ये एक सॉफ्ट आयर्न कोर यूज केलेला आहे डिस्प्लेसमेंटसाठी. त्यानंतर वरती प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंगचा एक स्लॉट दिसतोय आणि खाली सेम स्लॉट दिसतात, दॅट इज टॉप स्लॉट अँड बॉटम स्लॉट आहेत. फॉर्मर यूज केलेला आहे त्याच्या प्रोटेक्शन पर्पजसाठी. तर आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात. वर्किंग: the transformer consists of a single primary winding P and two secondary windings S1 and S2 wound on a cylindrical former. Since the primary winding is excited by an AC source, it produces an alternating magnetic field which in turn includes AC voltages in the two secondary windings. As shown in above figure, the output voltage of secondary S1 is ES1 and that of secondary is S2 is ES2. Thus the output of the transducer is the difference of the two voltages. Therefore differential output voltage, that is E0, is equal to ES1 minus ES2. When the core is at normal position, that is at null position or zero position, the flux linking with both the secondary windings is equal. Hence the equal EMF induced in them. Thus at null position ES1 is equal to ES2. Since output voltage of the transducer, the difference of two voltages, that is E0, is equal to ES1 minus ES2 is equal to 0. Now if the soft core is moved in the left of the null position, more flux links with the S1 and less with the S2, that is E0 is equal to ES1 minus ES2, E0 is equal to ES1. If the core is moved to the right of the null position, the flux linking with winding S2 becomes larger than that linking with the winding S1. Thus ES2 is greater than ES1, that is E0 is equal to ES2 minus ES1. We get the indication of linear motion or displacement. तर या डायग्रामचे आपण स्टडी करूयात. बघा काय सांगितलं त्यांनी. तर ह्या डायग्राममध्ये काय असणार आहे, सिंगल प्रायमरी वाइंडिंग असेल, दॅट इज P, अँड टू सेकंडरी वाइंडिंग्स दिसतात, दॅट इज S1 अँड S2. बरोबर. नंतर आउटपुट व्होल्टेज ऑफ S1 काय असणार आहे, ES1 असणार आहे. म्हणजे सेकंडरी व्होल्टेज 1 दिसतंय, सेकंडरी वाइंडिंगचा व्होल्टेज तो काय असणार आहे, ES1. अँड सेकंडरी वाइंडिंग S2चं आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, ES2 असणार आहे. बरोबर. तर आपण फर्स्ट कंडिशन घेतली, आउटपुट ऑफ द ट्रान्सड्यूसर इज डिफरन्स ऑफ टू व्होल्टेजेस. बरोबर. जे आउटपुट असणार आहे होल ट्रान्सड्यूसरचं LVDTचं ते काय असणार आहे, डिफरन्स बिटवीन टू व्होल्टेज, दॅट इज ES1 मायनस ES2. बरोबर. नेक्स्ट फर्स्ट केस आहे, वेन द कोर इज ॲट नल पोझिशन और नॉर्मल और झिरो पोझिशन. म्हणजे आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिसते तिथे सेंटरलाच बरोबर तो कोर असेल झिरो पोझिशनला, तर फ्लक्स लिंकिंग विथ बोथ द सेकंडरी वाइंडिंग इज इक्वल. म्हणजे S1ला पण इक्वली वाइंडिंग होईल आणि S2ला पण फ्लक्स लिंक इक्वल होणार. दॅरफॉर ES1 इज इक्वल टू ES2 असणार आहे. आणि जेव्हा आउटपुट ऑफ द ट्रान्सड्यूसर काय असणार, E0 इज इक्वल टू काय असेल, आउटपुट ऑफ द ट्रान्सड्यूसर ES1 मायनस ES2 असेल. नाव इफ द सॉफ्ट कोर इज मूव्ड लेफ्ट टू द नल पोझिशन, जेव्हा हे सॉफ्ट आयर्न कोर आहे ते लेफ्टला जेव्हा मूव्ह होईल तेव्हा S1ला जे फ्लक्स लिंक होणार आहे ते ग्रेटर दॅन S2 असणार आहे. त्यामुळे ES1 इज ग्रेटर दॅन ES2 असणार आहे. बरोबर. त्यानंतर जेव्हा सॉफ्ट आयर्न कोर हा राईटला शिफ्ट होईल, नल पोझिशनपासून राईटला शिफ्ट होईल, तेव्हा फ्लक्स लिंकिंग ॲट S2 इज ग्रेटर दॅन फ्लक्स लिंकिंग ॲट S1. देअरफॉर ES2 इज ग्रेटर दॅन ES1. That is the working principle of LVDT. नंतर नेक्स्ट आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ LVDT. फर्स्ट ॲडव्हान्टेज बघा, LVDT हॅव अ व्हेरी हाय रेंज ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट, इम्युनिटी फ्रॉम एक्सटर्नल इफेक्ट्स, हाय इनपुट अँड हाय सेन्सिटिव्हिटी, लो पॉवर कन्झम्पशन. दॅट इज द ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट एक आहे LVDT हा व्हेरी हाय रेंज ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्प्लेसमेंट, लार्ज रेंजपर्यंत तो डिस्प्लेसमेंट मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे एक्सटर्नल इफेक्टमुळे त्याला इम्युनिटी मिळते. नेक्स्ट आहे हाय इनपुट आणि हाय सेन्सिटिव्हिटी असते त्याची. नंतर आहे लो पॉवर कन्झम्पशन. डिसएडव्हान्टेजेस ऑफ LVDT, लार्ज डिस्प्लेसमेंट रिक्वायरमेंट,
temperature affects the performance of the transducer. This is the main disadvantage. टेम्परेचरमुळे LVDTला अफेक्ट होतो, म्हणजेच तो नॉईज वगैरे प्रोड्यूस करू शकतो. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ LVDT. LVDT कॅन बी यूज्ड फॉर डिस्प्लेसमेंट मेजरमेंट रेंजिंग फ्रॉम फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर टू फ्यू सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी यूज करतात LVDT. नेक्स्ट आहे ॲक्टिंग अँड सेकंडरी ट्रान्सड्यूसर यूज्ड टू मेजर द फोर्स, वेट अँड प्रेशर. फोर्स मेजर करण्यासाठी, वेट मेजर करण्यासाठी किंवा प्रेशर मेजर करण्यासाठी LVDTचा यूज होतो. नेक्स्ट पार्ट आहे बघा RVDT, दॅट इज रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. RVDT ह्या स्लाइडमध्ये तुम्ही त्याची डायग्राम ऑब्झर्व करू शकता. त्याचं वर्किंग आपण स्टडी करूयात. RVDT is similar in construction to the LVDT except that a cam-shaped core replaces the core in LVDT. If the core is a center, as in the case of LVDT, equal flux is linking with both secondary windings. Equal voltage are developed from the primary winding to secondary windings. Hence, the output being the differential output will be 0 or null. If the core is turned about the center, the flux linking with one winding S1 increases while the other S2 is decreases. Hence, the output can be considered as a positive value. If the core is turned in the other direction, the flux linking with the winding S1 reduces while that linked with winding S2 increases, hence producing output of phase output that is in the opposite direction, that is give negative value. तर RVDTचे आपण डायग्राममधून स्टडी करूयात. तर काय सांगितलं त्यांनी, RVDTचं कन्स्ट्रक्शन हे सेम LVDT सारखंच आहे. बघा डायग्राममध्ये दिसते तुम्हाला, एक प्रायमरी वाइंडिंग आहे आणि दोन काय असणार आहेत सेकंडरी वाइंडिंग, दॅट इज S1 S2 मीन्स इथे दिलेत E1 E2 ES1 ES2 व्होल्टेज असणार आहे. त्याचं फक्त एकच डिफरन्स आहे त्यामध्ये की एक्सेप्ट दॅट कॅमशेप कोअर रिप्लेस. म्हणजे आपण LVDTमध्ये बघितलं होतं की जो कोअर होता तो रेक्टँग्युलरमध्ये होता, ते काय आहे कॅम शेपमध्ये आहे. तर ह्याचं वर्किंग सेम LVDT सारखं आहे. जेव्हा तो कोअर असणार आहे तो नल पोझिशनला, झिरो पोझिशनला असेल, नॉर्मल असेल, तेव्हा फ्लक्स लिंकिंग विथ E1 आणि E2 दोघांमध्ये पण फ्लक्स काय होणार, सेम लिंक होणार, इक्वली लिंक होणार. त्यारफॉर E0 इज इक्वल टू काय असणार आहे E1 मायनस E2 दॅट इज 0. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन काय असणार आहे, इफ द कोअर इज टर्न अबाउट द सेंटर, म्हणजे जेव्हा लेफ्टला मूव्ह होईल तेव्हा फ्लक्स लिंकिंग विथ S1 इन्क्रीजेस अँड S2 इज डिक्रीजेस. बरोबर. त्यामुळे जो आउटपुट असणार आहे तो कशामुळे पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये मिळेल. बरोबर. आणि जेव्हा तो कोअर असेल तो राईट साईडला मूव्ह होईल तेव्हा फ्लक्स लिंकिंग विथ S2 दॅट इज E2 इज ग्रेटर दॅन इन्क्रीजेस अँड E1 इज E2 is increases and E1 is decreases. Hence the output gives negative values. This is the working of RVDT. Next, advantages of RVDT: low sensitivity temperature, primary voltage and variations, relative low cost, simple control electronics, small size, high signal to noise ratio, low output impedance. Disadvantages of RVDT: the core must be in contact with the measured surface, which is not always possible. नेक्स्ट आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. त्याची डायग्राम तुम्ही बघू शकता ह्या स्लाइडमध्ये. आता आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात. वर्किंग: an externally applied force entering the transducer through its pressure port applies pressure to the top of crystal. This produces an EMF across the crystal proportional to the magnitude of applied pressure. The basic expression for output voltage E is given by E is equal to Q upon Cp. That is, Q is generated charge and Cp is shunt capacitance. For a piezoelectric element under pressure,
part of energy is converted to an electric potential that appears on opposite faces of the element. तर बघा डायग्रामवरून आपण स्टडी करूयात. वर्किंगमध्ये काय दिलं आहे, अँड एक्सटर्नली अप्लाय फोर्स एंटरिंग द ट्रान्सड्युसर थ्रू अँड प्रेशर पोर्ट. वरती जो प्रेशर पोर्ट दिसतोय तिथून जो आपण फोर्स अप्लाय करणार आहे, एक्सटर्नल फोर्स, तो प्रेशर पोर्टमधून अप्लाय करणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय होणार, अप्लाय प्रेशर टू द टॉप ऑफ क्रिस्टल. त्या प्रेशर पॉटमधून एक्सटर्नल फोर्स जेव्हा क्रिस्टलवर अप्लाय होणार त्यामुळे EMF प्रोड्यूस होणार प्रपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ द अप्लाइड प्रेशर. बरोबर आहे. दिस इज द मेन वर्किंग, दॅट इज प्रेशर पोर्टमधून जे एक्सटर्नल फोर्स अप्लाय होणार डायरेक्ट क्रिस्टलवरती जो अप्लाय होणार त्यामुळे काय होणार, EMF प्रोड्यूस होणार अक्रॉस द मॅग्निट्यूड ऑफ प्रपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ द क्रिस्टल. बरोबर. आणि जे ते बेसिक एक्सप्रेशन असणार आहे दॅट इज आउटपुट व्होल्टेजसाठी ई काय असणार आहे, Q/CP. Q म्हणजे काय असणार आहे, जनरेटेड चार्ज जो जनरेट होईल आपल्या फोर्समध्ये तो. नंतर CP इज अ शंट कॅपॅसिटन्स. दिस इज द वर्किंग ऑफ पिझोइलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर. लास्ट पार्ट आपण स्टडी करतोय सेन्सर्स. डेफिनेशन. Sensor is a device that when exposed to physical phenomenon, temperature, displacement, force, etc., produces a proportional output signal that is electrical, mechanical, magnetics, etc. सेन्सर म्हणजे काय, बेसिक काय, तो एक डिव्हाइस आहे जो की फिजिकल जे फेनॉमेनॉन, फिजिकल जी क्वांटिटी असेल दॅट इज टेम्परेचर असेल, डिस्प्लेसमेंट, प्रेशर असेल, फोर्स असेल, त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल और मॅग्नेटिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार, म्हणजेच सेन्सर्स. क्लासिफिकेशन ऑफ सेन्सर्स. फर्स्ट आहे लिनियर अँड रोटेशनल सेन्सर्स, ॲक्सेलरेशन सेन्सर्स, फोर्स, टॉर्क, प्रेशर सेन्सर, टेम्परेचर सेन्सर्स, प्रॉक्सिमिटी सेन्सर्स, लाईट सेन्सर्स, स्मार्ट मटेरियल सेन्सर्स, मॅग्नेटिक सेन्सर्स, इलेक्ट्रिक सेन्सर्स. म्हणजे सेन्सर जे नावं आहेत त्यांची त्या टाईपमध्ये तो सेन्सर त्या सिग्नलला कन्वर्ट करणार. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ सेन्सर. तर इथे आपला 4th चॅप्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनचा 4th चॅप्टर आपला संपलेला आहे, दॅट इज सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर. ह्याचा पार्ट 2 म्हणजेच पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. जर आधीचा पार्ट 1चा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघा आणि दोन्ही व्हिडिओमधून जे इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते सगळ्या राईट डाऊन करा. थँक्यू.